सर आता बघा मम्मीने सगळं ठेवून घेतलं. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मम्मी तू काय बनवणार आहे? आज मी तुम्हाला ते हॉटेलमध्ये बघा नाचू सारखं मिळतं, चटपटीत एक चटपटीत मी प्रकार बनवून दाखवणार आहे. आणि थंडीमध्ये इतकं कुरकुरीत छान लागतं खायला. मी आता हे थंडीचेच प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं, काय काय नाही, इझी सगळं साहित्य आपल्या घरात राहतं. आपण थोडं 10-15 मिनिटं वेळ काढून मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतो, आपण स्वतः खाऊ शकतो. अशा पद्धतीचं मी तुम्हाला ते नाचो सारखं एक पदार्थ दाखवणार आहे. तर चला मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. चला मग. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक छोटी वाटी मी यात डाळीचं पीठ घेतलंय आपलं. जास्त त्याच्यासाठी लागणारा ओवा घेतलाय. तो ओवा थोडा चोळून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला 1 चम्मच हळद घ्यायची, थोडी अर्धा चम्मच मी हे टाकले, लाल मिरची टाकली, आणि चाट मसाला टाकते मी थोडा. नॉर्मल आपला चाट मसालाही टाकायचा आहे. आणि लसूण आणि मिरचीची आपली थोडी छोटीसा आपला ठेसा आपण जसा करतो तोही टाकायचा आपल्याला थोडासा. मिरच्या आणि थोडासा लसूण मिरची याच्यात ठेचून टाकलेला आहे. थोडं कमी कर, जास्त म्हणतो तिखट नको. हां बस. तर एकदम बघा नावालाच घेतलेलं आहे, कारण की ना मिरची तिखट होती, टेस्ट लागते चांगली. आणि चवीनुसार मी मीठ घेते. तेलाने असे कुरकुरीत छान लागतात ते, एकदम सेम नाचू सारखे दिसतात ते. खायला पण तशीच टेस्ट लागते त्याच्यावाली. तर आपल्याला आहे ना म्हणजे मोहन वगैरे करून घ्यायचं नाहीये, असंच तेल टाकायचं, साधंच तेल टाकायचं. तर आता हे सगळं मिक्स करून आपण छान कणिक मळून घेऊ याचं. आता निशालाच मी मळायला लावते, कणिक मी बसते. फक्त मग मी चम्मचने मिक्स कर. थकून आली एक मी. तर हे आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. याचं कणिक मळायचं आपल्याला. 1 वाटीभर याची पण भरपूर होतात, पावशेर पिठाचे पण भरपूर होतात. आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हा पौष्टिकच आहे, असं काही नाही, आपण मैद्याचा वापर केलाय. तर बघा मळून झालेलं आहे छानपैकी. मी मळून घेतलंय. तर बघा थोडी नॉर्मल तीळ पण टाकली मी. आता याच्यावर झाकण ठेवते, तोपर्यंत मी कढाई आणि त्यावर तेल गरम करते आणि मग करायला घेते. मस्तपैकी आपलं पीठ निशाने मळलेलं आहे. आपल्याला याचे मस्त असे गोळे करून घ्यायचे. मम्मी बघा रोज मस्त छान छान असे स्नॅक्सचे प्रकार दाखवतीये का झटपट मुलांना आपल्याला दिलं जाईल, आपलंही खाता येईल थंडीचं. तर बघा आपल्या पूर्ण अशा परत आता अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहे, छोट्या छोट्या उंड्याच्या. आताच टाकले. ऐक ना बेटा, त्या उशीच्या खोळा काय करतो वरतीच्या? पातळच लाटायचे, कारण की आपल्याला थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजे ते. आता ह्या सगळ्या अशा लाटून घेते आणि मग दाखवते कशा कट करायच्या. बघा आपल्याला ह्या 4 पोळ्या एकावर एक ठेवायच्या आहे, ज्या छोटे छोटे केलेले आपण त्या. तर एकसारख्या मग मी छान अशा लाटून घेतल्या. जास्त आपल्याला दाबायच्या नाही, प्रेस पण करायचे नाही, कारण की ते एकमेकांना चिटकायला नको. तर आता मम्मीने छान ठेवून घेतलंय. बघा मम्मी आता कसं. तर ही जी पोळी आहे ना, ही छोटीशी तांबली. आता हे फोक आहे ना, यांनी असे हे करायचे, म्हणजे जेणेकरून त्याला बुडबुड येणार नाही तेलाची आणि फुगणार नाही. त्याच्यामुळे हे थोडेसे आपल्याला या चम्मचने असं करून घ्यायचंय. तर आपल्या सगळ्या चपात्या म्हणजे ज्या आपण सगळ्या लाटल्या त्याला सगळ्याला करून घ्यायचंय. सर आता बघा मम्मीने सगळं ठेवून घेतलं. किती सुंदर दिसतंय बघा. आता फक्त आपल्याला या कटरने असे याचे 4 भाग करायचे. त्यापैकी नाचू सारखे दिसतात आपल्याला. तर मम्मीने छान शेप तयार करून घेतले, म्हणजे झटपट पण होता आणि सोबत होऊन पण जातं. जेव्हा 4 लेअरचा असं लावतो चपात्या एका मागे, म्हणजे झटपट, टेन्शन नाही. लगेच तळणं पण होतं, गरम गरम खाणं पण होतं, क्रिस्पी होतात खूप. दिसायलाही किती सुंदर दिसतंय.
छान तेल खूप गरम झालेलं आहे. छान मम्मी तळते इकडे. हे बघा, किती छान असं वाटतंय. हे बघा. हे आपल्याला थोडं नॉर्मल बारीक गॅसवर तळायचं कारण क्रिस्पी झालं पाहिजे. तर छान असे आपले नाचोस सारखे स्नॅक तयार झालेले आहे. हे बघा किती सुंदर झालेले आहे. तर आता मी मम्मीकडे देते. चल निशा बघ. हा मम्मा, बघ मम्मा. मी बनवले, निशा तळले. हा, याच्याबरोबर आपण आपली शेजवान चटणी असते ना ती पण खाऊ शकतो. आणि चहा बरोबर तर अतिउत्तम लागतं. चहा बरोबर तर ते उत्तमच लागतं. आता मम्मी सुंदर बनवलेले बघा. टेस्ट घेऊन दाखवणार आहे. मी आता खाऊन दाखवते तुम्हाला. माझं तर जेवण झालेलं आहे. आणि आज आम्ही दाल बाटी बनवली आहे. शनिवार आहे आज. आमच्या शनीला आज शनी अमावस्या आहे आणि पूजा वगैरे झाली. म्हटलं चला पहिले आपण दाल बाटी करून नैवेद्य दाखवू. मग मी जेवण केलं. आता ही रेसिपी तुम्हाला दाखवली तर मी आता हे खाऊन दाखवते तुम्हाला. टेस्ट करून दाखवते. आता कुरुम कुरुम आवाज येईल. हा बघा, कुरुम कुरुम कुरुम. अजून थोड्या गरमच आहे तर खूप छान अशा टेस्टी झालेल्या आहे त्या. हे बघा खूप छान आहे. मस्त झाले ना. तुला आता ही चहाला बनवून ठेवल्या म्हणजे तुला भूक लागली की तू खाऊ शकते नाही का. 4 वाजता मी उठते ना झोपेत ना. 5ला येते स्वयंपाकाली. मग चहा पण तेव्हा पण मी खाऊ शकते. संध्याकाळी नाही जेवण केलं तर चालेल. मी एकच टाइम जेवण करते कारण जेवण केल्यानंतर झोपते गोळा खाऊन. ते जेवण काही पचन होत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी मला भूक लागत नाही. थोडं हलकसं जरी खाल्लं तरी मला भरपूर होऊन जातं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा. हा ना मम्मी. आजची रेसिपी आमची तुम्हाला कशी आणि सोपी पण आहे आणि करायला इझी आहे. मुलांना खूप आवडेल. तुम्ही हे असं स्नॅक म्हणून मुलांना डब्यात भरून ठेवू शकतात. हे बंद डब्यात ठेवायचं कारण की ते सादळायला नको. है ना मम्मी. होतात ना मग. तर असेच आणि जेवढे पातळ लाटाल तुम्ही तेवढं कुरकुरीत होणार. हो. जाडसर अजिबात पोळी लाटायची नाही. तर एका वाटीमध्ये बऱ्याचशा अशा अजून आहे मला तळायचे आहे. तर बऱ्याचशा अजून बघा तुम्ही एका वाटीत मध्ये मस्त छान ब्लेंड 2 प्लेट भरतील अशा. हा म्हणजे आपल्याला जसं गरम गरम करून खाता येईल. थोडं जास्त 2-3 दिवसासाठी करून ठेवता येईल. प्रवासामध्ये पण छान आहे ना मम्मी. प्रवासामध्ये पण छान आहे. आता मी फिरायला जाणार आहे. ते सस्पेंड ठेवलेलं आहे. ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे कुठे सरप्राईज म्हणजे सस्पेंड का ठेवले कुठे जाणार आहे ते अजून सांगणार नाहीये. नंतर सांगेलच जशी जशी मम्मीची काही शॉपिंग असेल कधी जाणार आहे ते तुम्हाला नंतर सांगेलच मम्मी. तर अशी सुंदर अशी सोपी रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. बाय.